नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. आपण आता धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये आलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे की अलीकडेच मुंबई येथे एका कॉलेजनी महाविद्यालयाने असा निर्णय घेतला की त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी टी शर्ट आणि जीन पॅन्ट घालून येऊ नये, अन्यथा कारवाई केली जाईल. या संदर्भामध्ये आपल्याबरोबर या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. सर, काय वाटतं तुम्हाला ही सगळी प्रक्रिया जी आहे? ड्रेस कोड जो आहे किंवा युनिफॉर्म जो आहे तो महाविद्यालयासाठी, शाळांसाठी अतिशय आवश्यक आहे आणि ती जी सूचना काढलेली आहे त्या संदर्भातली ती योग्यच आहे आणि त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हायला पाहिजे. कारण गणवेश जर परिधान केला तर त्या विद्यार्थ्याला किंवा शिक्षकांनाही आपल्या कामाविषयी स्वाभिमान वाटतो आणि ते एक प्रकारचं त्यांच्यामध्ये उत्साह येतो आणि शिस्तीचं पालन आपोआप होतं. त्यासाठी तो आवश्यक आहे. सर, एक मिनिट. सर, काय वाटतं ही जी ड्रेसचा हे आहे, नियम आहे किंवा काय, तर ह्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं की असायला पाहिजे? आचारसंहिता काय? नमस्कार, मी डॉक्टर वैभव पोपटराव वागळे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय या ठिकाणी मी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मुळात गणवेश हा विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक भान निर्माण करून देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण माध्यम आहे. आपण गणवेश परिधान केला तर शैक्षणिक वातावरणामध्ये तो विद्यार्थी अधिक परिणामकारकरित्या समरस होऊ शकतो. गणवेश परिधान करण्यामध्ये त्याला आपण एक समाजाचा जबाबदार घटक आहोत, शिक्षण संस्थेचा जबाबदार घटक आहोत आणि हा गणवेश आपल्याला भविष्याकडे घेऊन जाणार आहे. ही एक वृत्ती त्याच्या मनामध्ये चांगली पॉझिटिव्ह वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ही गणवेश अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवाय शिस्तीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अलीकडच्या कालावधीमध्ये इंटरनेटच्या अतिवापरामुळं किंवा रील्सच्या पद्धतीमुळं, रील्सच्या स्टाईलमुळं आजची पिढी ही रील्सच्या स्टाईलमध्ये गुंतत जाणारी पिढी आहे. त्यामुळं नानाविध प्रकारचे कपडे मार्केटमध्ये उपलब्ध असतात आणि त्या कपड्यांचा वापर करून आपल्या रील्सला अधिक स्टार मिळावे किंवा अधिक रेटिंग मिळावी किंवा आपले अधिक फॉलोअर्स निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून विनाकारण अनावश्यकरित्या शैक्षणिक वातावरण गढूळ करण्याचा काम काही विद्यार्थ्यांकडून होत असतं. ते थांबण्यासाठी आणि एक चांगल्या पद्धतीनं शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी गणवेश परिधान करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सर, एक प्रश्न फक्त महत्त्वाचा म्हणजे काय आहे की हिजाब प्रकरणी न्यायालयामध्ये ही वाद गेला होता, तर त्याला सुद्धा न्यायालयाने असं म्हटलं की बाबा कॉलेज महाविद्यालयाच्या आचारसंहितेमध्ये आम्ही ढवळाढवळ करू शकणार नाही आणि करणार नाहीत, हिजाब बंदी ही कायम राहिली पाहिजे. हा धार्मिकदृष्ट्या हा प्रश्न धर्मावरती किंवा एखाद्याच्या भावना दुखावण्यावरती ज्या ठिकाणी जातो त्यावेळेस आपल्याला एक समतोल पद्धतीचा निर्णय घेणं अपेक्षित असतं. प्रत्येकाच्या धर्माचा आदर करून, प्रत्येकाच्या धर्माला समानतेची वागणूक देऊन त्या पद्धतीनं निर्णय घेणंही अपेक्षित असतं. पण गणवेश हा शैक्षणिक वातावरण दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. सर, आता आपल्या महाविद्यालयामध्ये असे काही नियम आहेत का की ते ड्रेससाठी तुम्ही तयार केलेले आहेत? नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर अरविंद हंगरगेकर, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठी विभागात मी कार्यरत आहे. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी हा आवाज उठवलेला आहे. खरं तर महाविद्यालय असो, शाळा असो, गणवेश हा सर्वांसाठी गरजेचाच आहे. महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे आणि आपण आजच्या काळाचा जर विचार केला तर या परंपरेला कुठंतरी छेद देण्याचं काम आजची पिढी करत आहे. पाश्चात्य संस्कृतीचा खूप मोठा पगडा आजच्या तरुणावरती निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं असं होऊ चाललेलं आहे की तोकडे कपडे घालून विद्यार्थी महाविद्यालयात, शाळेत जाऊ लागले. त्याचा परिणाम संस्कारांवरतीही खूप मोठा होऊ लागलेला आहे आणि त्याच्यामुळं महाविद्यालय असो, शाळा असो, या ठिकाणी गणवेश हा सक्तीचा होणं गरजेचंच आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते गरजेचंच आहे. दुसरी गोष्ट की गणवेश सक्तीचा केल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये समानता निर्माण होते. त्या महाविद्यालयाचा, त्या शाळेचा तो विद्यार्थी आहे अशी समाजात त्याची एक ओळख निर्माण होते आणि त्याच्या मनात त्या महाविद्यालयाविषयी, त्या शाळेविषयी एक स्वाभिमान जागृत होतो. त्यामुळं त्या महाविद्यालयाला, त्या शाळेला गणवेश हा आवश्यक आहे आणि तो आवश्यक असणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आमच्याही महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेला, प्रत्येक शाखेचा वेगळा गणवेश आम्ही निर्माण केलेला आहे, जेणेकरून त्या शाखेचा तो विद्यार्थी आम्हाला ओळखता आला पाहिजे. बाहेरचे विद्यार्थी महाविद्यालयात आले तर लगेचच लक्षात आले पाहिजेत आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, ही काळजी आम्हाला त्या गणवेशाच्या निमित्तानं घेता येते
आणि गणवेशाच्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थी एक समान आहेत, हा समानतेचा एक वेगळा विषय समाजापर्यंत घेऊन जातो आहोत. यासाठी आमच्या दृष्टीनं गणवेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो महाराष्ट्रभर झाला पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे. सर, कुठला विषय शिकवता तुम्ही? मी भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो. नमस्कार, माझं नाव शेख एसे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये मी ज्युनियर विभागाकडे भौतिकशास्त्र विषय शिकवण्याचं मी काम करतो. काय वाटतं ही जी आहे गणवेश, ह्याचं काही वेळेस धार्मिकतेकडे पण जातं, मग लोकांना त्यात धर्म आडवा येतो, ह्या गोष्टी होताना दिसतात. धर्म ही वेगळी बाब आहे आणि शिक्षण ही वेगळी बाब आहे. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि शिकत असताना पुढं धर्म आडवा जर आला तर ते शिक्षण परिपूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं सगळ्यांना एकसारखा ड्रेस असेल, एकसारखा कलर असेल, एका छताखाली असेल तर शिक्षण जे आहे सर्वांना समसमान या ठिकाणी मिळेल. त्यामुळं धर्माचा विचार हा वेगळ्या पद्धतीनं आपल्या आपल्या घरात करावा, कारण घटनेनंच सांगितलेलं आहे की धर्म जो आहे आपल्या घरात ठेवा आणि बाहेर वावरताना आपण सर्व भारतीय नागरिक आहोत, हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी पॉईंट आहे. सर, तुम्ही कुठला विषय शिकवता? नमस्कार, मी राज्यशास्त्र हा विषय शिकवतो. सर्वप्रथम नवभारत या न्यूज चॅनलचं मी मनापासून अभिनंदन करतो. समाजातल्या काय ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयांवरती हा विषय आपण संपूर्ण समाजासमोर ठेवत आहे. वास्तविक पाहता शाळा महाविद्यालय विद्येचं माहेरघर आहे. सर्व धर्म समभावाची शिकवण देणारं, सामाजिक समतेचं बाळकडू पेरणारं ही महान जी परंपरा महाराष्ट्र आणि देशाला लाभली आहे समाजसुधारकांची, जी जतन आणि संवर्धन करण्यासाठी ही पुढची पिढी जर शाळा महाविद्यालयामध्ये गणवेशाचा विचार केला तर इथं ही जी यंग जनरेशन जी शाळा महाविद्यालयात आणि त्यांच्या वयाचा विचार जर केला तर अनेक अशा प्रकारचे समाजामध्ये अनेक अस्थिरता, अशांतता निर्माण करणारे विषय त्या ठिकाणी होऊ शकतात. विद्यार्थ्याकडून कळत न कळत तशा पद्धतीची वागणूक त्यांच्याकडून होऊ शकते आणि म्हणून ह्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे गणवेशामुळे ओळखला जाऊ शकतो आणि त्यामध्ये कर्तव्याची, आपलेपणाची, एकसंघपणाची आणि ह्या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून स्वतःची आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी गणवेश आवश्यक आहेत. आता एक माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण समाज व्यवस्थेला सांगणं आहे, किमान शाळा महाविद्यालय पवित्र संस्काराचा स्रोत आहे. याला कुठल्याही जातीचा, धर्माचा रंग न लावता याचं पावित्र्य आपण प्रत्येक धर्म, मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, या सर्वांनी मिळून आपण शाळा महाविद्यालय किंवा विविध संघटनाकडून एका विशिष्ट अशा प्रकारचं जातीय वलय, धार्मिक वलय अशा प्रकारचं नेता एक सर्वधर्म समभावाची शिकवण देण्यासाठी, संस्काराची आणि सर्वांना समानतेचं हे जे तत्व जे शिकवणारं हे विद्येचं माहेरघर, याचं जे संस्काराचं केंद्र आहे, ह्याचं पावित्र्य जोपासूया. कुठल्याही धार्मिक संघटनांनी कुठल्याही प्रकारचं राजकारण करता ह्यामध्ये जो सर्व धर्म समभावाची शिकवण आहे आणि सर्व एकसंगता निर्माण कशी होईल आणि नवनवीन विद्यार्थ्यांमध्ये एक आपुलकीची, सर्व जाती धर्माविषयी सर्वत्र समभावाची भावना वाढीस लावण्यासाठी मला असं वाटतं की शाळा महाविद्यालयात तर गणवेश आवश्यक आहे. शिस्तीसाठी सुद्धा गणवेश आवश्यक आहे. जे विविध अशा प्रकारचे विकृत कृत्य करण्यासाठी काही विद्यार्थी या परिसरामध्ये येऊ पाहतात, त्यांना प्रतिबंध करण्याचं, रोखण्याचं काम हे आपले गणवेश करतात आणि म्हणून गणवेश हा त्या विद्यार्थ्याची, त्या महाविद्यालयाची एक कर्तव्याची ओळख आहे आणि म्हणून आपल्याला गणवेशाचं पालन केलं पाहिजे. आता राहिला गोष्ट दुसरा की तोकडे कपडे घालणं आपल्या संपत्तीचं, आपल्या धर्माचं ओंगळवानं प्रदर्शन करण्यासाठी, पाश्चात्य संस्कृतीचं प्रदर्शन करण्यापेक्षा आपणाला या महाविद्यालयाच्या प्रिमाइसेसमध्ये जो महाविद्यालयाने ठरवून दिलेला गणवेश असेल तो जर आपण आचरणात आणलो तर एक संस्काराची, एक मानवतेची, एक सर्वधर्म समभावाची भावना आपल्यातून वाढीस लागेल आणि म्हणून संपूर्ण इंटायरमध्ये या शाळा महाविद्यालयामध्ये गणवेश कंपल्सरी आहे. पाश्चात्यापेक्षा आपल्याही भारतीय कल्चरमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे कपडे आहेत, ते आपण जर परिधान केलं तर आपलं आणखीन सौंदर्य दिसून येतं, खुलून येतं आणि म्हणून आपण जे महाविद्यालयाला गणवेश दिला आहे तो गणवेश घालावा. कोर्टाने हस्तक्षेप करावा, काही समाजातल्या संघटनाने हस्तक्षेप करावा किंवा राजकारण न करता एक महाविद्यालय किंवा शाळा महाविद्यालय पवित्र संस्काराचं क्षेत्र आहे, त्याचं संस्काराचं क्षेत्र जपावं असं आव्हान मी समाज व्यवस्थेला करतो या ठिकाणी. एकंदरीतच सरांनी जे सांगितलं ते अति योग्य. या महाविद्यालयामध्ये ड्रेसच्या बाबतीमध्ये जात, धर्म आणि कुठलीही गोष्ट आडवी येता किंवा राजकारण हे सुद्धा आडवं येता कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे. श्रीराम क्षीरसागर, नवभारत, धाराशिव.